नमस्कार मित्रांनो. सगळ्यात पहिले तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मराठीमध्ये 2026 आणि 2027 मध्ये नवीन चित्रपट रिलीज होणार आहे आणि आपला चॅनलचा जो मेन फोकस आहे तो मराठी नाटक आणि मराठी मूवीज याच्यावर आहे. मराठी प्रेक्षकांना याबद्दल माहिती देणे खूप महत्वाचं आहे, कारण की आपण एनवाई स्पायडरमॅन बघायला जातो किंवा आता जेलर 2 येतोय त्याला आपण प्राधान्य देतो. त्याचबरोबर मराठी चित्रपटांनाही आपण बघणे किंवा त्यांना प्राधान्य देणे हे खूप महत्वाचं आहे. 2026 आणि 27 मध्ये अशा काही भन्नाट मूवी रिलीज होत आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिले बायंगी नावाचा एक चित्रपट रिलीज आता होणार आहे आणि त्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे, कारण की अमेय वाघ प्रमुख भूमिकेमध्ये आहे. त्याचबरोबर आता शुक्रवारी सुद्धा एक चित्रपट रिलीज होणार आहे. येत्या शुक्रवारी तो आहे समर्थ नावाचा चित्रपट. समर्थांच्या बैठका यांच्यातून घेतलेली शिकवण आणि त्यातून तरुणावर कसा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये हे दाखवलेलं आहे आणि खूप चांगला चित्रपट आहे. त्याचबरोबर आता दशमी नावाच्या चित्रपटाची अनाउन्समेंट झाली. रवी प्रकाश नावाचे साऊथ इंडियन ऍक्टर्स यांनी जॉईन केलं आहे आणि गौरी इंगवले, महेश मांजरेकर चित्रपटाचे प्रोडक्शन करतायत आणि गौरी इंगवले प्रमुख भूमिकेमध्ये आहे. तर त्याचं पण पोस्टरचं अनावरण आता झालेलं आहे. तर ती चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे येत्या 2027 मध्ये. खाशाबा तुम्हाला माहिती असेल, खाशाबा आणि झिम्मा 3 हे आमनी सामनी येण्याची शक्यता आहे. खाशाबाचा कोण करणार आहे अजूनपर्यंत त्याचा रिव्हील नाही केलं की मेन कॅरेक्टर कोण आहे, आणि सैराट फ्रेम नागराज मंजुळे हे आता त्याचं दिग्दर्शन करणार आहेत. आणि त्याचबरोबर झिम्मा 3 म्हणजे एकंदरीत झिम्मा 1-2 याच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे आता झिम्मा 3 ही प्रेक्षकांच्या भेटेल येणार आहे आणि दोघांचं कॉम्बिनेशन बघणं खूप महत्वाचं आहे की झिम्मा 3 आणि खाशाबा हे कसं परफॉर्म करतात. त्याचबरोबर 5 फुटाचा बच्चन एक नवीन चित्रपट रिलीज होणार आहे 2027 मध्ये. त्याचं मोशन पिक्चर खूप छान आहे, तुम्ही नक्की बघा. आणि त्याचबरोबर भूपती नावाचं एक अजून अनाउन्समेंट झालेलं आहे. तो चित्रपट सुद्धा थ्रिलर आणि मिस्टरी मूवी आहे. मराठीमध्ये थ्रिलर मिस्टरी मूवी चालण्याची खूप शक्यता जास्त आहे, कारण की तुंबाडचे मंजुळा हा चित्रपट एक थ्रिलर आणि मिस्टरी होता आणि प्रेक्षकांना त्यांचं जो प्रेझेंटेशन होतं, भले ते सुरमधून प्रेरित घेतलं असेल तरी जे प्रेझेंटेशन स्किल आहे ते खूप छान केलं होतं. त्यामुळे हा चित्रपट जो आहे भूपती तो पण तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर कलावती नावाचा संजय जाधव यांचा एक नवीन चित्रपट रिलीज होणार आहे. 2027 पर्यंतचं रिलीज डेट आहे आणि कलावतींची जी मेन कॅरेक्टर आहे, जे ऍक्ट्रेस हे कोण करतं अजूनपर्यंत तेही डिक्लेअर झालं नाहीये. ते पण त्यांचं सिक्रेट अजून रिव्हील झालेलं नाहीये. त्याचबरोबर जयंती 2 जयंती 1 ही खूप छान पिक्चर होता आणि खूप चांगला प्रतिसाद भेटला. त्याचबरोबर जयंती 2 सुद्धा रिलीज होणार आहे आणि याच्यामध्ये यावेळेस त्यांचा मेन फोकस आहे शिक्षण पद्धतीवर त्यांनी फोकस केलेला आहे. त्यामुळे हे जे चित्रपट आहे हे चित्रपटामध्ये हे बघणं खूप महत्वाचं आहे की यांचा फोकस कशावर. जयंती 2 यावेळेस फोकस आहे तो शिक्षण पद्धतीवर केलेला आहे. बरोबर 1920 फेम अदा शर्मा यांनी आता केरळा स्टोरीज मध्ये बी काम केलं होतं. ही ऍक्च्युली खूप छान मराठी बोलते आणि त्यांचा गजरा नावाचा चित्रपट येणार आहे. त्याबद्दल त्यांची जी भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. पोस्टर रिव्हील झालं आहे, पण एक छान मराठी ऍक्टर्स आपल्या इंडस्ट्रीला भेटणार आहे. हे आपले जे मेन 2027 हायलाइटेड मूवीज आहे यांच्यावर आपण प्रतीक्षामध्ये आहोत. त्यांची रिलीज डेट संपली तर आपण बघायला जाणं महत्वाचं आहे.